Hare
करेता गेला तैच्या परी संतांची सरिता गेले तैच्या परी चंदनान भोरी रात्रीला चंदनान भोरी रात्रीला गुण लोटयाती विचारता गुण लोटयाती चंदनाने भोरी व्यापीला चंदनाने भोरी व्यापीला व्यापीला नवे कारियाते गुणा दोषयाते नवे कारियाते भाव दिला आपुलिया
संतांनी सरता केलो तैच्या परी, संतांनी सरता केलो तैच्या परी, चंदनाने बोरी घातलेल्या गुणदोष याती न विचारे काही, भावनिया बाई आपुलिया तुका म्हणे समर्थांच्या मना तरी होय राणा रंग द्याचा, गुणदोष याती न विचारे काही, भावनिया बाई आपुलिया भगवंताचे लाडके आणि निकटचे असणारे भक्त जगद्गुरु जगदंडनीय वैराग्य मूर्ती यहीचे श्रीमंत साधू तुकोबाराय यांचा अभंग अतिशय छोटा म्हणजे 3 चरणाचा आहे, पण या अभंगातून खूप महत्वाचा संदेश तुकोबाराय आपल्यापर्यंत पोहोचवतात. महाराजांच्या मते संतांनी सरता केलो तैशा परी, कशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं चंदनाने बोरी व्यापिलेल्या चंदनाच्या बनात असणाऱ्या बोरी बाबळे ज्या पद्धतीने चंदन सुगंधित करतो, त्या प्रकारे संतांनी सरता केलो तैशा परी, कशा परी, चंदनाने बोरी व्यापिलेल्या. आता बोरींमध्ये जर म्हणे काही अवगुण असतात तर तुकोबाराय सांगतात, संत त्या साधकाला स्वीकारत असताना त्यांच्या अवगुणासहित स्वीकारतात, गुणदोषासहित स्वीकारतात. कसं, ज्या पद्धतीनं चंदन गुणदोषासहित स्वीकारत असतो किंवा आपला असणारा गुण समोरच्याला अर्पण करत असतो, तसा गुणदोष याती न विचारे काही, भाव दिला पायी आपुलिया. फक्त स्वीकारतच नाही तर संत त्या साधकाला, त्या जीवाला आपल्या चरणाजवळ जागाही देतात आणि ती जागा देऊन स्वतःपेक्षा उंच अशा ठिकाणी नेऊनही पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि असं करत असताना तुका म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राहणार अंक द्यायचा. त्याच्यावर कृपा करत असताना संत काय करू शकतात, इथे तुकोबाराय वर्णन करतात. समर्थ असणारे संत त्या साधकाला उंच पदावर नेत असताना त्यांच्या मनात आलं तर अतिशय गरीबातला गरीब, तळागाळातला असणारा सामान्य जो जीव असतो त्या जीवाला मात्र देव ह्या पदापर्यंत नेऊन पोहोचवतात. अजून किती श्रीमंती पाहिजे तुम्हाला? तुका म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राहणार अंक त्याचा, गुणदोष याती न विचारे काही, ठाव दिला पायी आपुलिया.